मुरुम टाकून तलाव बुजवला, चौकशीत उघड. स्थळ पाहणीने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले. शिवूर तालुका निलंगा येथील गाव तलाव बुजवून अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम केल्याच्या गंभीर तक्रारीची अखेर प्रशासनाने दखल घेत गुरुवारी दिनांक 29 मे 2026 रोजी त्रिसदस्यीय समितीमार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी व चौकशी केली. तक्रारदारांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन हलले असून झालेल्या पाहणीमुळे अतिक्रमण धारकांची धाकधूक वाढल्याची चर्चा गावात रंगली आहे. दुपारी 2:30 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात त्रिसदस्यीय समितीचे श्री शैलेश बिराजदार, सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती औसा, श्री बालाजी तेलंग, विस्तार अधिकारी, पंचायत विभाग, पंचायत समिती औसा, श्री शेख मेहबूब नबी साब, श्री शेखर चिखलचांदे, शाखा अभियंता, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा उपविभाग औसा, तक्रारदार, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी, ग्रामपंचायत अधिकारी श्री शिंगे, कर्मचारी, पोलीस बंदोबस्त आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत चौकशीला सुरुवात झाली. ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंदींची पाहणी केल्यानंतर समितीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तलाव परिसराची तपासणी केली. शिवूर गावच्या पश्चिमेस, वडार वस्तीच्या दक्षिणेस मोबाईल टॉवर जवळील जागेची पाहणी करताना संबंधित ठिकाणी गाव तलावाचे स्पष्ट स्वरूप प्रथमदर्शनी दिसून आले. तलावात मोठ्या प्रमाणात मुरुम व खडक टाकून भराव करण्यात आल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले व तक्रार देताना सदर खडक व मुरुमची व्हिडिओ करण्यात आली होती. परंतु तक्रारीनंतर काही भागातील मुरुम उकरण्यात आल्याचे निदर्शनास आले. याशिवाय तलावाच्या जागेवर मोठी स्पेस जागा धरून 5 फूट उंचीचे बेसमेंटपर्यंत बांधकाम करून अनेक लोखंडी पिलर उभारण्यात आल्याचे आणि पूर्व बाजूस पत्र्याचे शेड उभारण्यात आल्याचे समितीच्या पाहणीत स्पष्ट झालं. यावेळी सरपंच तथा प्रशासक भानुदास राघोबा सूर्यवंशी यांनी संबंधित ठिकाणी गेली 60 ते 65 वर्ष गावतलाव अस्तित्वात असल्याची माहिती दिली. ग्रामविकास अधिकारी एस शिंगे यांनी आपण नुकताच पदभार स्वीकारल्याचे सांगत तलावासंदर्भात ग्रामपंचायत दप्तरी कोणतीही नोंद नसल्याचे नमूद केले. मात्र जागा गायरान असल्याबाबत महसूल विभागाकडून माहिती घेऊन 4 दिवसात अहवाल सादर करू, तसेच अतिक्रमण सिद्ध झाल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 53 नुसार पुढील कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलं. तलावाच्या जागेवर झालेला मुरुम भराव, अतिक्रमण आणि बांधकाम याबाबत महसूल, जलसंधारण, लघु पाटबंधारे, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत यांचे स्वतंत्र रीतसर अहवाल घेऊन तसेच शिवूरचे दाजी यांच्याकडून 15 दिवसात खुलासा मागवण्याचे निर्देश देण्यात आले. तक्रारदार तथा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी जाहीर केलेल्या 8 जून 2026च्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. विशेष म्हणजे संपूर्ण चौकशी व्हिडिओ शूटिंगद्वारे करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बीट अंमलदार बालाजी विभूते व पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्थळ पाहणी दरम्यान ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून तलाव पूर्ववत करण्याची मागणी लावून धरली. प्रशासनाच्या या हालचालींमुळे तलावावरील अतिक्रमण हटवून टाकण्यात आलेला खडक मुरुम काढला जाईल आणि जुना तलाव पुन्हा अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सदर तलाव बुजवल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शेती पिकाचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. परिसरातील भूजल पातळी खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावातील जनतेच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम झाला आहे. तलाव बुजवल्यामुळे मागील पावसाळ्यामध्ये तलावालगतच असलेल्या वस्तीतील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यानंतर शिवूर ग्रामपंचायतीने पाणी जाण्याचा रस्ता तयार करून पाणी बाहेर काढल्यामुळे लोकांचे समाधान झाले. सदर तलावामध्ये विना रॉयल्टीचे केळगाव येथील बेटाचे खडक व मुरुम उपसा करून प्रशासनाचा महसूल बुडवून निलंगा तहसील यांच्या संगनमताने हजारो ब्रास खडक व मुरुम शिवूर येथे पाझर तलावामध्ये घालून बुजवण्यात आली आहे. जोपर्यंत सदर पाझर तलावातील खडक व मुरुम काढून पूर्ववत तलाव करून जनावरे व शेतीसाठी तसेच जनतेसाठी खुला करत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन चालत राहील, अशी माहिती अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिला. कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक
कमेंट शेअर करायला विसरू नका.